राहाता तालुक्यातील केलवड येथील 22 वर्षीय अक्षय उर्फ आकाश राजपूत या तरुणाची कर्नाटकात निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवाहतूक टेम्पोवर मजूर म्हणून काम करणाऱ्या अक्षयला कर्नाटकात नेण्यात आलं आणि तिथे त्याची हत्या करण्यात आली. ओळख पटल्यानंतर तब्बल 5 दिवसांनंतर त्याचा मृतदेह केलवड येथे आणण्यात आला. ही माहिती गावात समोर येताच नातेवाईक आणि आदिवासी भिल्ल समाजामध्ये संतापाची लाट उसळली. अक्षय उर्फ आकाश राजपूत, वय अवघं 22 वर्षे, राहाता तालुक्यातील केलवड गावचा हा तरुण मालवाहतूक टेम्पोवर मजूर म्हणून काम करत होता. त्याला कर्नाटकात नेण्यात आलं, मात्र कर्नाटकातच अक्षयची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याची ओळख पटली आणि त्यानंतर 5 दिवसांनी अक्षयचा मृतदेह गावी आणण्यात आला. ही बातमी केलवड गावात पोहोचताच कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तर आदिवासी भिल्ल समाजातही संतापाची भावना निर्माण झाली. आरोपींना अटक करा, नंतरच अंत्यनिधी करणार अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक आणि एकलव्य संघटनेसह आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने शिर्डी नगर बायपासवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. सुमारे 2 तास सुरू असलेल्या रास्ता रोकोवाय शिर्डी नगर बायपासवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान अक्षयच्या हत्येप्रकरणी कर्नाटकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या हत्येत सहभागी असलेल्या इतर आरोपींनाही तातडीने अटक करून कठोर शासन करावं अशी मागणी आंदोलकांनी केली. तसंच अक्षयच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात यावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं. सुद्धा आता एक घटना घडलेली आहे, तिथं सुद्धा ते फिरवणार आहेत. तर असेच बुलडोजर या ठिकाणी ह्या घरावर सुद्धा फिरला पाहिजे. नाहीतर आमच्या हातात आम्ही ससे मासे मटण खाणारी माणसं आहेत. आम्हाला बुलडोजर नाही, आम्हाला सारं फिरवता येईल. आता आम्ही 15 दिवसाचा मुदत देतो तुम्हाला या ठिकाणी. मग दादा तुमच्या भागातला राहाता तालुक्यातला विषय हा, त्याच्यामुळे इथे सुजय दादांनी आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी यामध्ये लक्ष घालून या कुटुंबाला आरोपी अटक आहेत. परंतु हे बुलडोजर जातं का नाही हे आम्हाला बघायचं. मान्य सुजय दादांच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा आहे. मान्य सुजय दादा राहाता तालुक्यातील हे केलवड गाव आहे. तर ह्या केलवड गावामध्ये अक्षय नावाचा एक आपला आदिवासी भिल्ल समाजाचा युवक आहे. तर 5-6 दिवसापूर्वी इथल्या विघे नामक एका आरोपीने, एक नाही ते 2-3 जण आहेत, हे त्याला ड्रायव्हर म्हणून ट्रकवर कर्नाटकला घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला जेवणामध्ये विष घातलं. बरं, तो ते विष घालूनही मरत नाहीये. त्याच्यानंतर त्याला त्यांचा काय ट्रक आहे, त्या ट्रकला दोरी बांधून काय त्याचा हातपाय बांधून त्याला फरफटत 3-4 किलोमीटर घेऊन गेले, तरी मरत नाहीये. त्याच्यानंतर त्याला चॉपरने काहीतरी हत्यार होतं धारदार, की त्याची वार केलेले. त्याला अक्षरशः तुम्ही व्हिडिओ बघितला तर इतका भयानक आहे, त्याला अशी म्हणजे खूप भयानक मारलेले. तर त्या 5-6 दिवसानंतर कारवाई झाली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे म्हणतात, आरोपी अटक आहेत म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही गाव हे बंद केलंय, केलवड गाव. त्याच्यानंतर हा जो हायवे तो आम्ही बंद केलाय आणि आम्ही सरकार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही पालकमंत्र्यांशी आम्ही बोललोय आणि याचा पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांच्याकडेही करणार आहे. आणि या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि शासनाकडून पुनर्वसन होईल असं आम्ही पालकमंत्र्यांशी बोललोय. तेही त्यांना भेट देणार आहेत आणि पुढे बघूयात. कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तुमची मागणी होती की तो इकडे हस्तांतरित करावा, त्या संदर्भात किंवा फास्ट ट्रॅक कोर्टात आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत काय आश्वासन दिले? आता पोलिसांनी सांगितलं की आम्ही अॅट्रॉसिटी आणि 302 प्रकारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर आमची मागणी आहे का तो गुन्हा इकडे वर्ग व्हावा. वर्ग झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक चांगला वकील द्यावा, उज्ज्वल निकम सारखा, आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं. फार गरीब कुटुंब आहे. त्या अक्षयला जो मयत झालाय त्याचे 3 मुलं आहेत, म्हणजे तो मजुरी करणारा मुलगा आहे. आता सरकार म्हणून याचा आम्ही पाठपुरावा करूच. आणि आता तहसीलदारांनी पत्र दिलंय का आम्ही पण याच्यामध्ये जी असेल मदत त्या कुटुंबाला आम्ही करणार आहोत. आणि जर याच्यामध्ये 15 दिवसानंतर या कुटुंबाच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही तर महायुतीच्या वतीने आम्ही परत हा रास्ता रोको करू
आणि इथं फक्त हजारो आलते, आम्ही लाखोच्या संख्येने इथं उतरू आणि सरकार आमचंच आहेत. आता त्याच्यामुळं- हे आरोपी जे आहेत या ठिकाणचे त्यांच्या घरावर बुलडोजर चालवायची मागणी देखील आता 100% झालीच पाहिजे ना बुलडोजर. सुजयदादांशी आम्ही बोललोय, उद्या मिटिंग घेणार आहे. जसं प्रत्येक आरोपीच्या घरात जसं योगी पॅटर्न आहे तो इथं राबवला गेला पाहिजे ना. त्यामुळे असं धाक बसणार नाही. त्या आरोपीच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालला पाहिजे आणि ते कुटुंब जे इथं राहतंय कोण विघे त्यांना इथून हाकलून दिलं पाहिजे. अहो तुम्ही जनावरासारखं त्या मारलंय ना त्या अक्षयला, म्हणजे तुम्हाला कुठली म्हणजे कुठे माणुसकी राहिली नाही का थोडीफार. तर खरं तर तो आमच्या ताब्यात आला असता तर आम्हीच मारला असता.